नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने मोठी कामगिरी केली आहे। मागील 2 वर्षांपासून फरार असलेला खुनाचा आरोपी गुलाब सिंग मांगीलाल आखाडे याला मध्य प्रदेशातील मंडलेश्वर येथून अटक करण्यात आली। 7 डिसेंबर 2023 रोजी लवित येथे लोखंडी बारीने मारहाण करून फिर्यादीच्या वडिलांचा खून करण्यात आला होता। आरोपी गुन्हा दाखल होताच फरार झाला होता। तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा मिळाला। नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने मध्य प्रदेशात जाऊन आरोपीला पकडले। आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 102/2024 भारतीय न्याय भादवी कलम 302 506 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता। 2023 मध्ये ही घटना घडलेली होती। त्याप्रमाणे देवळाली कॅम्पला गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील 2 ते 2.5 वर्षापासून फरार होता। तो मिळून येत नव्हता, त्यामुळे सदर गुन्हा हा प्रलंबित होता। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मिटके सर यांनी आदेशित केले होते की सदर गुन्हा उघडकीस आणायचा आणि सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले होते। त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तेथील मिळालेली माहिती आणि तांत्रिक माहिती याचे आम्ही ॲनालिसिस केले आणि ॲनालिसिस करून सदर आरोपी हा खरगोन जिल्हा मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली।